ज्ञानेश्वरी पठण अध्याय 11 ओव्या 26 ते 50 श्लोक 1 ते 1। बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी तेथीचे गौरव कैसे वानावे जे श्री शंभूची मती नागवे ते आता नमस्कारी जे जीवे भावे हेची भले मग ऐका तो किरीटी घालुनी विश्वरूपी दिठी पहिली कैसी गोठी करिता दाहला हे सर्व ही सर्वेश्वरू ऐसा प्रतितिगत जो पती करू तो बायरी होवावा गोचरू लोचनांसी हे जीवा तुली साड परिदेवासी सांगता साकड काजे विश्वरूप गूढ कैसे निपुसावे म्हणे मागा कवणी कही जे पढियन तेने पुसिले नाही ते सहसा कैसे काही सांगता म्हणू मी जरी सलगीचा सांगू तरी काय ऐसी हुनी अंतरंगू परितेही हा प्रसंगू बियाली पुसो माझी आवडे तैसी सेवा जाहली तरी काय होईल गरुडाची या येतुली परितोही ये बोली करीचिना मी काय संखाधिकाहुनी जवळा परितयाही नागवेची हा चाळा मी आवडेन काय प्रेमळा गोकुळीची या ऐसा तया तेही लेकुरपणे झुंज जखविले काचे गर्भवासही साहिले परी विश्वरूप हे राहविले न दाविच कवणा हा ठायवरी गुज याची ये अंतरीची हे निज केवी उराउरी मज पुसो ये पा आणि न पुसेची जरी म्हणे तरी विश्वरूप देखील याविणे सुख नोहेची परी जिणे तेही विपाये म्हणून आता पुसू आळुमाळसे मग करू देवा आवडे तैसे येणे प्रवर्तला साधवसे पार्थू बोलो परितेची कैसे भावे जे एखादो उत्तरा सवे दावी विश्वरूप आगवे झाडा देवनी अहो वासरू देखलियाची यासाठी देणू खडबडूनी मोहे उठी मग स्तन मुखाची ये भेटी काय पाना धरे पहा पातया पांडवाचे निनावे जो कृष्ण राणी
प्रतिस्पाधावे जया ते अर्जुने जव पुसावे तव साहिल काई तो सहजेची स्नेहाचे अवतरण आणि येरू स्नेहात घातले आहे माझवण ऐसी मिळवणी वेगळेपण उरे हेची बहु म्हणून अर्जुनाची या बोला सरिसा देव विश्वरूप होईल आपैसा तोची पहिला प्रसंगू वायसा ऐके जे तरी अर्जुन वाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्म संज्ञितम् यत्त्वय व्यक्तो वचस्तेन मोहोऽयं विगतो मम मग पार्थुदेवा ते म्हणे जे तुम्ही मद कारणे वाचा केले जे न बोलणे कृपानिधे जय महाभूते ब्रह्मी आटती जीव महादधीचे ठाव पिटती तैजे देव होऊनी ठाकती ते विसवणे शेषीचे होते हृदयाची परिवरी रोविले कृपणाची परी शब्द ब्रह्मासही चोरी जयाची केली ते तुम्ही आजी आपुले मद पुढाही फोडिले जया अध्यात्मात ओवाळिले ऐश्वर्य हरे ते वस्तु मज स्वामी एक हेळा दिदली तुम्ही हे बोलो तरी आम्ही तुझ पावनी कैचे परिसाच्याची मामुवाची पुरी बुडाले या देखोनी सिसवरी तुआ आपण पे घालुनी श्रीहरी मग काढिले माते एक तू वाचुनी काही विश्वी दुजियाची भाषणाई की आमुचे कर्म पायी जे आम्ही आती म्हणू राम कृष्ण हरी।